खारेगाव ते गायमुख हा 13 किलोमीटर लांबीचा कोस्टल मार्ग हा गेम चेंजर प्रकल्प ठरणार असून डिसेंबर 2028 पर्यंत खुला होणार आहे। या प्रकल्पामुळे घोडबंदर मार्गासह अंतर्गत रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे। या प्रकल्पाचं 28% काम पूर्ण झाल्याची माहिती देताना आमदार संजय केळकर यांनी कांदळवनातील अडथळे दूर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत। आमदार संजय केळकर यांनी MMRDAचे मुख्य अभियंता आणि कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांसह या प्रकल्पाची बाळकुम येथे पाहणी केली। यावेळी अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीबाबत माहिती दिली आहे। खारेगाव बाळकुम ते गायमुख असा ठाणे खाडीच्या काठाने जाणारा हा कोस्टल मार्ग 6 पदरी असेल। सुमारे 2727 कोटी खर्चाचा हा प्रकल्प असून या मार्गामुळे खारेगाव ते गायमुख प्रवासाचा वेळ 45 मिनिटांवरून आता 15 मिनिटांवरती येणार आहे। विशेष म्हणजे या मार्गामुळे मुंबई नाशिक महामार्ग, JNPT, वाळवंट बंदर, पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने मालवाहतुकीला वेगवान जोडणी मिळणार आहे। 6 महिन्यांपूर्वी या प्रकल्पाचं काम सुरू झालं असून 40 महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होणार आहे। या मार्गातील काही भागात कांदळवनाच्या ठिकाणी एलिव्हेटेड असून 2028 पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचं केळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। खारेगाव आपला हा याचं सर पूर्ण आपण एक्सेस कंट्रोल प्लॅन बनवलंय। म्हणजे याच्यात कसं असं कोणालाही तिथे येऊन सिग्नलवर थांबायला नको। नाशिकवाले फ्रीली निघून जातील, नाशिकवरून येणारे सगळे फ्रीली येतील, पुण्यावरून येणारे जे JNPT रोडने येतात ते पण सरळ निघून जातील। म्हणजे हे पूर्ण फ्री होऊन जाईल ट्रॅफिक। पुढे आलो की आपण हे ओल्ड आग्रा रोडला क्रॉस करतो प्रिव्हेंटिव्ह। याला आपण कुठेही खाली उतरण्याचं आणि वरती चढायचं हे नाही, ठीक आहे। सेकंडली पुढे आलो अजून हे पूर्ण इथे एक नेबलचं आपलं प्रॉपर्टी आहे, तिथे आपण बाहेर खारीमध्ये टर्न केलंय थोडं बाहेर घेतो।